रेश्मा देऊ शकेल का 10वीची परीक्षा? तर नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहे 10वी या वेब सिरीजमधील येणाऱ्या 63व्या भागामध्ये नेमकं काय काय होणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया आणि थोडा वेळ न घालवता त्याआधी मागच्या एपिसोडमध्ये काय झालं थोडं पाहून घेऊ. मागील एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला भेटले की शाळेला जात असताना सर्व मुले हा विचार करतात की रोज कपडे धुवून हात धुवायला लागले. संस्थेचे लोक काही शाळा तपासण्यासाठी येईनात, पण शाळेमध्ये गेल्यावर कळते की संस्थेचे लोक आता शाळा तपासण्यासाठी आलेले आहेत. सर्व त्यांना चांगल्या प्रकारे उत्तरे देतात, विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात. खास म्हणजे मधुकरला एक प्रश्न विचारलेला असतो, त्याचे उत्तर तो देतो, पण दुसऱ्या प्रश्नाला जे त्याला मदत करतो. पुढे आपल्याला पाहायला भेटले की सर्व शिक्षक 10वीच्या विद्यार्थ्यांचे खूप कौतुक करतात, कारण शाळेला ग्रेड मिळालेला. आणि शेवटी आपल्याला हे पाहायला भेटलं आहे की येणाऱ्या भागामध्ये 10वीचे परीक्षेचे बोर्डाचे फॉर्म भरण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वांना पैसे आणण्यासाठी सांगितले आहे. याचे तारांबळ उडाले आहे. मधुकरला तर कसे पैसे मिळतात, पण रेश्माला पैसे मिळत नाहीत. यावर आता पुढे काय होणार? रेश्मा शाळा सोडणार, 10वीचे पेपरच देणार नाही? याचे उत्तर तुम्हाला सांगतो मी. रेश्मा शाळा वगैरे काय सोडणार नसून ते परीक्षेचा फॉर्म भरणार आहे आणि 10वीची परीक्षाही देणार आहे. सर्वजण मिळून त्यावरती काहीतरी उपाय काढणार आहे. म्हणजेच आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये सर्वजण 10वीची तयारी करून 10वीची बोर्डाची परीक्षा देणार आहेत. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.